भाजीला काय करायचं असा बऱ्याचदा प्रश्न पडतो. अशा वेळी मी अगदी झटपट असा बेसनचा पोळा करते. हो, मी याला पोळा म्हणते, पण काही जण याला बेसनची पोळी सुद्धा म्हणतात. नमस्कार, मी वैशाली. आज आपण आपल्या आजच्या रेसिपीमध्ये बेसनचा पोळा, बेसनचा चिला करतोय. चला तर मग अजिबात वेळ न घालवता रेसिपीकडे वळूया. एक मीडियम साईजचा कांदा घ्यायचा आणि कांदा अगदी चांगला बारीक चिरून घ्यायचा. कांदा बारीक चिरल्यामुळे तो बेसनमध्ये अगदी व्यवस्थित छान मिसळतो आणि पोळ्याची चवही छान लागते. आपण अख्खा कांदा घेतला आहे, तुम्हाला अर्धा कांदा घ्यायचा असेल तरीही चालेल. कांद्याबरोबर जर तुम्हाला या पोळ्यामध्ये टोमॅटो घालायचा असेल तर तुम्ही टोमॅटो सुद्धा घालू शकता. आता कमी तिखटाची हिरवी मिरची घ्यायची आणि ती सुद्धा अशी पातळ बारीक चिरून घ्यायची. अगदी स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर सुद्धा अशी बारीक चिरून घ्यायची. आता आपल्याला लागेल तितकं बेसनचं पीठ घ्यायचं आणि या पिठात आपण चिरलेला बारीक कांदा, मिरची आणि कोथिंबीर घालायची. हळद, आपण यामध्ये बारीक चिरलेली मिरची घातली आहे त्यामुळे आवडीनुसार लाल तिखट घालायचं आणि चवीनुसार मीठ. घातलेलं सर्व साहित्य अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर यामध्ये लागेल तितकं पाणी घालायचं. सुरुवातीला पाणी कमीच घालायचं आणि जर आपल्याला बॅटर जास्त घट्ट वाटलं तर पुन्हा पाणी घालायचं. पोळ्याचं बॅटर इतकं पातळ असलं पाहिजे. आता तवा गरम करत ठेवायचा आणि तव्यामध्ये लागेल तितकं तेल घालायचं. बेसनच्या पोळ्याला थोडं तेल जास्तच लागतं. घातलेलं तेल मात्र सर्व बाजूंनी असं व्यवस्थित पसरवून घ्यायचं. तवा गरम झाल्यावर गॅसची फ्लेम मात्र मिडियमच ठेवायची, जास्त मोठी करायची नाही. तेल तवाभर पसरवून झाल्यावर आपण पोळ्यासाठी केलेलं बॅटर या तेलावर सोडायचं. म्हणजे जसं आपण बॅटर सोडू तसं तेल सगळीकडे असं पसरतं आणि आपला पोळा अगदी मस्त घावण्यासारखा जाळीदार तयार होतो. असं हाताच्या किंवा चमच्याच्या साहाय्याने हे पोळ्याचं सगळं बॅटर जितकं पातळ आपल्याला सगळीकडे पसरवता येईल तितकं असं ते पसरवून घ्यायचं. पोळा जाळीला जितका पातळ तितका तो खायला छान लागतो आणि त्यामुळेच तो अगदी व्यवस्थित पचला जातो, म्हणजेच शिजला जातो. गॅसची फ्लेम मिडियम ठेवूनच पोळा चांगला शेकून घ्यायचा. पोळा एका बाजूने चांगला शेकला की तो अगदी सहज तव्यापासून सुट्टा होतो. आता अशा वेळेला पोळा पलटायचा आणि दुसऱ्या बाजूनही छान शेकून घ्यायचा. जर पोळा शेकवताना म्हणजे शिजताना जर आपण गॅसची फ्लेम हाय केली तर काय होतं, पोळा करपतो आणि मध्ये कच्चाच राहतो. मस्त अगदी घावण्यासारखा जाळीदार पोळा करून आपला खाण्यासाठी तयार आहे. गरम गरम तांदळाची भाकरी आणि बेसनचा पोळा खायला मला फार आवडतो. पण असा गरम गरम पोळा करून तुम्ही चपाती बरोबर काय वरण भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता. मी तर कधी कधी असा पोळा करून गरम गरम चहा बरोबर स्नॅक्स म्हणूनही खाते. शेवटी आवड आपली आपली. पाहू शकता आपण केलेला हा बेसनचा पोळा अगदी दोन्ही बाजूने व्यवस्थित छान शेकलेला आहे. बरं, हा बेसनचा पोळा दिसायला जरी जाळीदार आणि क्रिस्पी दिसला तरीही आतून थोडासा मऊ आहे, त्यामुळे खाताना अजिबात घास लागत नाही. असा पोळा करून तुम्ही डब्यासाठी सुद्धा नेऊ शकता. बोलता बोलता वेळ झाली आता निरोपाची. तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेलचं बटनही दाबा.